राजवटीत या सत्ताधाऱ्यांनी जी केली ह्याला बाहेर काढण्याची संधी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर आलेली आहे. आपण नेहमी बघतो हे विरोधक गेल्या 40-45 वर्षापासून फक्त विकासाचं नाव घेतात, विकासाच्या गप्पा मारतात. मग 40-45 वर्षापासून नेहमी पक्ष सत्ता कोणातल्या का पक्षाची असना हे सत्ताधारी पक्षातच आहेत. काँग्रेसची सत्ता असली काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी सत्ता असली राष्ट्रवादीमध्ये, एस काँग्रेस सत्ता असली एस काँग्रेसमध्ये, भाजपची सत्ता असली भाजपमध्ये, हे नेहमी सत्ताधारी पक्षात असतात. मग या शहराचा या जिल्ह्याचा विकास का झाला नाही हा प्रश्न माझ्यासहित या जिल्हावासियांना शहरवासियांना पडलेला आहे. त्यामुळे फक्त विकासाच्या गप्पा मारायच्या, मोठी मोठी आश्वासनं द्यायची, मोठी मोठी स्वप्न दाखवायची, प्रत्यक्षात मात्र काहीच करायचं नाही. हा एक कलमी कार्यक्रम मागच्या 40-45 वर्षापासून आपल्या जिल्ह्यात चालू आहे. आताही आपल्या शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर 140 कोटीची कामं मी विधानसभेच्या वेळेसही बोललो होतो, आजही तेच बोलतोय. फेब्रुवारी 2024 मध्ये हा रस्ता आहे, आपण ज्या रस्त्यावरून जातोय हा रस्ता सुद्धा 140 कोटीच्या कामात आहे. उभार आज या ठिकाणी आपण जी सभा घेतोय, गेल्या 20 महिन्यापूर्वी जे काम मंजूर झालं, प्रशासकाला हाताशी धरून स्वतःच्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळत नाही किंवा मिळेपर्यंत ते टेंडर लांबवायचं, हे पाप जर कोणी केलं असेल तर या भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारी लोकांनी केलेलं आहे. त्यांनी या शहरातल्या जनतेला उत्तर दिलं पाहिजे. 20 महिने झालं या टेंडरला, या निविदा प्रक्रिया का रखडली, कुणामुळे रखडली? आम्ही सगळ्यांनी मागणी केली महाविकास आघाडीने की ही जी निविदा प्रक्रिया रखडली याची SIT चौकशी झाली पाहिजे. आज ही खुली मागणी आहे आमची आणि खुलं आव्हान आहे. राज्यात सरकार तुमचं आहे, दिल्लीत सरकार तुमचं आहे, कुठल्याही यंत्रणेकडनं चौकशी करा, पण या शहरातल्या रस्त्याच्या कामाच्या टेंडरला 20 महिने का लागले आणि या 20 महिने लागल्यामुळे शहरातल्या नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला, याचं उत्तर जर शोधायचं असेल तर याची SIT चौकशी झाली पाहिजे. तेवढी हिंमत आहे का तुमच्यात? आपण आपल्या सर्वसामान्य माणसासाठी सगळ्यात महत्वाचं असतं आपल्या आरोग्य सुविधा. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, अमित भाई देशमुख साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला रेफर हॉस्पिटल म्हणून ओळखलं जायचं. आपण त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं. 2021 ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं. आज शेवटची बॅच बाहेर पडते. आज आपल्याकडे एक उदाहरण सांगतो, विकासाच्या बाबतीत हे बोलतात ना, त्या ठिकाणी आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला तर आपल्याला रेफर करावं लागतं सोलापूरला किंवा लातूरला. कॅथ लॅब आपली उभी आहे. कॅथ लॅबसाठी, ट्रान्सफॉर्मरसाठी, बाकीच्या कामासाठी 68 लाख रुपये 2024-25च्या जिल्हा नियोजन समितीतून मंजूर आहेत. ह्यांच्या अंतर्गत राजकारणामुळं ह्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि ह्या कॅथ लॅबच्या जे काम पूर्ण करण्यासाठी जो 68 लाखाचा निधी होता, हे उदाहरण एक तुम्हाला देत होते, ह्याला स्थगिती दिली. मग ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचे उपचार होतात त्या ठिकाणी आज आपण हॉस्पिटलला सिव्हिलला गेल्यावर आज सुद्धा बरेच औषधं आपल्याला बाहेरून आणायला लावतात. कशामुळं? जी औषध खरेदीसाठी तरतूद केली होती त्याला सुद्धा स्थगिती. अरे तुम्हाला स्थगिती द्यायची, राजकारण करायचं तर राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, पण ज्या सर्वसामान्य माणसाच्या निगडीत गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याच्या संबंधित गोष्टी आहेत, अशा ठिकाणी तर राजकारण करू नये. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, कमीत कमी सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या प्रश्नाची राजकारण करू नका, ही स्थगिती तेवढ्यापुरती त्या कामापुरती उठवा. तर हे सल्ला काय देतात? मग 25-26 मधून मागणी करावी. मग 24-25चे जे पैसे आहेत 268 कोटी रुपयाचा निधी जो तुम्ही प्रशासकीय मान्यता रद्द केल्याने परत मान्यता घ्या म्हणून सांगितलंय. आता सलग निवडणूक आहेत. नगरपालिका झाली की आज लगेच जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागते. जिल्हा परिषद झाली की लगेच ग्रामपंचायतचा निम्म्या ग्रामपंचायत टप्पा येतो. मग या आचारसंहितेच्या काळात 25-26च्या कामाला प्रशासकीय मान्यता कधी द्यायची, त्याचे टेंडर कधी होणार, मग आमची कॅथ लॅब कधी चालू होणार, आमच्या
सर्वसामान्य माणसाच्या नागरिकांना औषधं कधी मिळणार, का त्यांनी बाहेरूनच खरेदी करायची? आणि जर 24-25चा निधी महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असेल असा की 24-25चा निधी हा खर्चित आहे, त्यामुळे याने विकासावर बोलावं का? यांना अधिकार आहे का? तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या नागरिकांच्या आरोग्याशी जीवाशी खेळता आणि विकासाच्या गप्पा मारता, हे तुम्हाला शोभतोय का? त्यामुळे माझी विनंती आहे, आपण या विकासाला आड येणाऱ्या लोकांच्या पाठीशी अजिबात राहिलं नाही पाहिजे. मला एवढंच सांगायचंय, त्यांनी सांगितलं 24 तास पाणी पुरवठा, आप्पांनी सांगितलं तेच बरोबर आहे. आपण रोज पाणी पुरवठा करू शकतो. 24 तास पाणी पुरवठा करणे एवढी व्यवस्था अजून आपल्याकडे निर्माण झालेली नाही. काहीतरी खोटी स्वप्न दाखवायची आणि मतं मिळवायची हे आमचं धोरण नाही. जे होतंय तेच सांगावं. दररोज पाणी पुरवठा आम्ही निश्चितच करू. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने, या सर्व उमेदवारांच्या वतीनं मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की आमचे नगराध्यक्ष आणि आमची सत्ता या नगरपालिकेवर आली की धाराशिव शहरातील, उस्मानाबाद शहरातील नागरिकांना रोज शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल. कचरा डेपोचा प्रश्न, कचरा डेपो कोणाच्या काळात शहरात आला? हा प्रश्न आपण कधी घेतलाय का? आज बघितला ती काहीतरी त्यांचा जाहीरनामा का वचननामा, त्यात सांगितलं कचरा डेपो हलवू. शहराच्या मध्यवस्थित कचरा डेपो असतो का कुठं? पण मी तुम्हाला शब्द देतो, त्या दुर्गंधीमुळे, त्या धुरामुळे या भागातील नागरिकांना श्वसनाचे रोग व्हायला लागलेत. खूप दुर्गंधी येते, त्याचा धूर येतो. हा प्रश्न आम्ही तर कचरा डेपो हलवण्यासाठी प्रयत्न करूच, पण तो जो कचरा तिथं पडलेला आहे त्याचं 100% विघटन करून, शास्त्रीय पद्धतीने विघटन करून धुराचा आणि त्या म्हणजे आग लागण्याचं जे प्रमाण आहे हे 100% थांबवू, हेही आश्वासन तुम्हाला या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला या धाराशिव शहरातील, उस्मानाबाद शहरातील नागरिकांना देतो. मला सांगायचं हे मार्केट आहे, खूप जुनी बाजार आहे. यासाठी सुद्धा या ठिकाणी नवीन सुसज्ज असं भाजी मंडई आपण उभं करू. कारण आता आपण बघतोय की रोडवर बसून शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना भाजी विकावी लागते. त्याचबरोबरीनं या ठिकाणी समोरच आज शहरात तिथं लहान मुलं बसलीत, माझ्या भगिनी बसलात. आज आपल्या शहरात एक तरी उद्यान आहे का? लहान लेकरांना घेऊन जायचं म्हणजे एक तरी उद्यान आहे का? महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण जिजामाता उद्यानासाठी, समतामधल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी आणि राजीव गांधी नगर मधल्या उद्यानासाठी 7 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला होता. हे विकासाच्या नावावर गोष्टी करणारे, विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आता सांगतात की आम्ही 5 वर्षात 25 कोटी रुपयाची उद्याने विकसित करू. ते सांगण्याआधी त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की ह्या 7 कोटी रुपयाच्या उद्यानाच्या कामाला स्थगिती का दिली, ह्याचं उत्तर द्यावं, मग पुढचं आश्वासन द्यावं. तुम्ही करायचं तर काहीच नाही, खोटी आश्वासन द्यायची, पण दुसऱ्यांनी मंजूर करण्याला करून आणलेल्या खोडा घालायचा, हे जे धोरण आहे हे थांबलं पाहिजे. आपला जिल्हा एकमेव जिल्हा असा आहे, जिल्ह्याचं ठिकाण तिथं आठवडे बाजार भरतो. आपल्यापैकी बरेच लोक आठवडे बाजारात जातात, अजूनही जातात. उद्याच बाजार आहे, उद्या बाजारात जावा आणि त्या बाजाराची परिस्थिती बघा. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आठवडी बाजाराच्या विकासासाठी 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला होता. त्यालाही स्थगिती. आज त्या ठिकाणी एवढी दुरावस्था आठवडी बाजारात, अक्षरशः रोडवर बाजार भरावा लागतो, आतमध्ये जाऊ शकत नाहीत. मग प्रत्येक गोष्टी स्थगिती, प्रत्येक गोष्टीत अडवणूक करायची आणि मतविकासावर मागायची, हा कुठला न्याय? त्यामुळं मला आपल्याला एवढं सांगायचंय की नाव विकासाचं आणि काम अडवणुकीचं करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण अजिबात राहिलं नाही पाहिजे. आणि मला एवढं सांगायचंय की काँग्रेसचे उमेदवार आहेत या ठिकाणी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे राहावं. खरं तर आमची लोकसभेला, विधानसभेला महाविकास आघाडी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आम्ही सगळे मिळून लढलो. आम्हाला सगळ्यांनी भरभरून दिलं, लोकसभेला असेल, विधानसभेला असेल. आमची आताही शेवटपर्यंत इच्छा होती की आपण मिळवत लढलं पाहिजे आणि या जातीवादी शक्तीचा मुकाबला केला पाहिजे. परंतु काही
आम्ही सांगितलं होतं, मी जाहीरपणे सांगतो, आप्पाही साक्षीदार आहेत यात. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीरपणे सांगितलं होतं, सगळ्यांसमोर सांगितलं होतं की पहिले 2.5 वर्ष उपनगराध्यक्ष तुम्हाला देऊ आणि उरलेल्या 2.5 वर्षात काँग्रेसनं आम्ही वाटून घेऊ. आणि त्या 2.5 वर्षातलं 1 वर्ष आम्ही तुम्हाला अध्यक्षपदाचा चार्ज देऊ. आणि त्याचबरोबरीने ज्या जागामध्ये अडचण येत होती, त्या 3 उमेदवाराची अडचण होती, त्या 3 उमेदवाराला आम्ही शिवसेनेच्या कोट्यातून स्वीकृत सदस्य म्हणून घेऊ. आप्पा साक्षीदार आहेत त्याला. ह्या गोष्टी सांगितल्या होत्या, परंतु दुर्दैवानं होऊ शकलं नाही. पण आज एवढंच सांगतो, इथून पुढच्या काळातही समाजाला, जो समाज आमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहिलेला आहे, या समाजाला न्याय द्यायचं काम आमच्या माध्यमातून, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून भविष्य काळातही होईल, हाही शब्द तुम्हाला या प्रसंगी या ठिकाणी देतोय. फक्त मला आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आपल्यामध्ये विभागणी होऊन कुणाच तरी बलव होईल आणि कुठली तरी दुसरी शक्ती, जातीवादी शक्ती आपलं डोकं वर काढेल, असं काही आपल्याकडनं होऊ देऊ नका. त्यामुळे आपण एकत्र राहिलं पाहिजे. आपल्या शहराची शांतता, एकोपा कायम राहिला पाहिजे. हिंदू मुस्लिम आपण कायम एकत्र राहिलेलो आहेत. आपलं शहर शांत आहे. हे शहर शांत आणि एकोप्यानं राहायचं असेल तर या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस या आघाडीच्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं, त्यांच्याशी पाठीशी ठाम राहावं, हीच विनंती करतो. आणि यांचे मशाल आणि हाताचा पंजा या चिन्हासमोर बटन दाबून आपण त्यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावे, हीच विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी एक सूचना आहे. उद्या दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्या दर्गा मैदानावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकप्रिय खासदार माननीय इम्रान प्रतापगडी यांची संध्याकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे. आपण सर्वांनी या सभेला उपस्थित राहावं अशी विनंती करतो. आणि त्याचबरोबर आपले लोकप्रिय खासदार ओमदादा निंबाळकर साहेब यांना आपल्याला या सभेला संबोधित करावं असं मी विनंती करतो. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ह्या आघाडीच्या उमेदवार, मला त्यांचा परिचय करण्याच्या पूर्वी त्यांची पार्श्वभूमी पण मला सांगणं गरजेचं वाटतंय. सोमनाथ आप्पा गुरव जे मागचे 2 टर्म म्हणजे 10 वर्ष आपल्या या शहराचे नगरसेवक म्हणून काम करतायत, ज्या माणसानं 2021 ला नगरपालिकेची मुदत संपली आणि प्रशासकाचं राज आलं, प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्या शहरातल्या कुठल्या का कोपऱ्यातनं, कुठल्या का प्रभागात, कुठल्या का नागरिकाचा आमची नाली तुंबली आहे, आमच्याकडे पाणी आलं नाही, आमच्याकडे घंटागाडी आली नाही, आमच्याकडे कुत्रं मरून पडलंय, आमच्याकडं लाईटच्या खांबाची अडचण आहे, आमच्याकडे लाईट गेली आहे, असं कुठलं का कारण आपल्याला सांगितलं की आम्ही उस्मानाबाद नागरी समस्या नावाचा एक ग्रुप तयार केलाय. त्या ग्रुपवर ही अडचण टाकल्याच्या नंतर ती सांगितलेली अडचण ही माझ्या स्वतःची आहे असं समजून ज्या माणसानं प्रशासकाच्या काळात सुद्धा अखंडपणे तुमची कामं केली, त्या सोमनाथ आप्पा गुरव यांच्या पत्नी या ठिकाणी
थेट नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत. संगीताताई सोमनाथप्पा गुरव, त्याचबरोबर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 13 मधून बाळासाहेबांची ओळख आपल्या सर्वांना आहे. कायमस्वरूपी जनतेच्या कामात राहणं, सर्वसामान्य माणसाची कामं करणं, लोकांच्या अडचणी सोडवणं, ह्या पद्धतीचं काम ज्या बाळासाहेबांनी अखंडपणे केलं ते 13 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं निवडणूक लढवत आहेत आणि त्यांची निशाणी आहे मशाल. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अग्निवेशजी शिंदे ज्याने लोकसभेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत अतिशय जीवाचं रान केलं आणि कायमस्वरूपी सामान्य माणसाच्या अडचणी सोडवणं ह्याला प्राधान्य दिलं. त्यांच्या सौभाग्यवती आमच्या भगिनी अश्विनी अग्निवेशजी शिंदे हे काँग्रेस पक्षाकडनं, ज्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा, ह्या 13 मधनं त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर 14 मधनं आमच्या भगिनी सौभाग्यवती मनीषा तिलोकचंदजी बनसोडे, ज्यांचं ज्या काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवत आहेत आणि चिन्ह आहे हाताचा पंजा, त्या सुद्धा अतिशय सक्षमपणे आपलं काम करण्यासाठी अग्रेसर राहतील. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 14 मधून त्या ठिकाणी निवडणूक लढवत असलेले शौकतबाई शेख, जे शिवसेनेकडनं मशाल या चिन्हावर उभे आहेत आणि जे अतिशय धडाडीचा माणूस, प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणारा माणूस, रक्तदानासारखं शिबिर घेऊन लोकांचा जीव वाचवणारा माणूस, त्या ठिकाणी शौकतबाईच्या रूपानं ही निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मशाल या चिन्हावर लढवत आहेत. त्याचबरोबर 16 मधून नेहा बेगम अलिमुद्दीनजी शेख या काँग्रेस पक्षाकडनं हाताचा पंजा हे त्यांचं चिन्ह आहे आणि 16 मधून सद्दाम मुनीर कुरेशी, जे काँग्रेस या चिन्हाकडनं पक्षाकडनं निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा. ह्या निवडणुकीसाठी, यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय भारत नाना गेले काय, माननीय प्रदीप भाऊ, मला वाटतंय पंकजराव आहेत, फक्त राजाभाऊ गोडके बी आहेत, प्रदीप भाऊ बी आहेत. प्रदीप भाऊ थंडी वाजायला निघाले, हाय गारवा हाय जरा आज जास्त आहे. मुनीर चाचा आहेत, सगळीच मान्यवर आहेत. मी यांचा सगळ्यांचाच नामूल्य एक आदरणीय व्यासपीठ असा करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले आपण सगळेजण, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादामुळं मला देशाच्या सर्वोच्च सभागृहात तब्बल 3,29,846 इतक्या मताची आघाडी घेऊन देशाच्या सर्वोच्च सभागृहात तुमचा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. ते आपण सर्व माझ्या माता भगिनी, सगळे तरुण मित्र आणि जिथपर्यंत या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, बांधवानो, निवडणूक लागली. निवडणूक लागल्याच्या नंतर मला वाटतंय थोडी तुलना सुद्धा तुम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आपल्या या जिल्ह्याचं 40 ते 45 वर्ष मंत्री म्हणून नेतृत्व कुणी केलं? डॉक्टर पद्मसिंह पाटील, त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव राणा पाटील, साधं सुद्धा नाही, कायम मंत्री म्हणून या बाप लेकाच्या 45 वर्षाच्या कारकिर्दीत
आपल्या जिल्ह्याचं काय त्या ठिकाणी विकास झाला, तर केंद्र सरकारनं देशातल्या दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली. त्या यादीमध्ये देशातला क्रमांक 3चा दरिद्री जिल्हा म्हणून आपल्या या जिल्ह्याची नोंद त्या ठिकाणी झाली. आणि दुसरं, ज्यांनी मंत्री म्हणून त्या ठिकाणी 45 वर्ष ज्या बाप लेकाने ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं, ते पद्मसिंह पाटील ज्या वेळेस खासदारकीची निवडणूक लढवत होते, तेव्हा त्या निवडणूक लढवणाऱ्या माणसाला त्याची प्रॉपर्टी जाहीर करावी लागते. ती जाहीर केली आणि असं लक्षात आलं की श्रीमंत खासदाराच्या यादीत पद्मसिंह पाटील क्रमांक 3ला अख्ख्या देशात. आता ह्या 2 उदाहरणावरनं आपल्या काय लक्षात येतं, तर 45 वर्ष मंत्रिपदाचा फायदा जिल्हा झाला दरिद्री आणि डॉक्टर झाला श्रीमंत क्रमांक 3. ही या बापलेकाचं योगदान. आणि आप्पांनी सांगितली ती बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, प्रत्येक वेळेस येते तर एक घोषणा करते. आपल्याला वाटतंय आता होते काय की, तवरचं पुढची 5 वर्ष येतात की नवीन घोषणा. आपल्याला वाटतंय आता होतंय काय की, आता वाटतंय आपल्याला अजून पुढच्या 5 वर्षानं काहीतरी होईल काय की. आता तर ही पटुशा त्या मोदीच्या पार्टीत गेलंय. ती सांगतोय मोदी की गॅरंटी. आता मला सांगा, ह्याचं बी बॅनर मी बघितलं बऱ्याच ठिकाणी, म्हणतोय 24 तास पाणी पुरवठा ही राणादादाची गॅरंटी. आता 45 वर्ष यांची वॉरंटी संपून गेली आणि हितली वॉरंटी संपली म्हणून ती तुळजापूरला गेलंय आणि ती घेतोय धाराशिवची काय. कशानं हाणला पाहिजे हो ही गॅरंटी. नवीनच गप्पा हाणतय, रोज नवीन सांगतय. तुम्हाला वाटतंय आहा हा, आणि पुन्हा नाकातल्या नाकात बोलतय, शुद्ध बोलतय. लोकांना वाटतंय माय 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 काय विकासाचं विजन आहे. आखा काटा निघाला होय, कडेला आलाय, तरी आपल्याला वाटतंय माय 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 काय विकासाचं विजन आहे. शुद्ध बोलायचं नाकातल्या नाकात. ही अवस्था. बांधवानो, मला आणि कैलास पाटलाला 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षातला आमदार आणि खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली. 2.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष कोरोना होता का नाही. 1 वर्ष फक्त मला काम करता आलं. त्या 1 वर्षात आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या जिल्ह्यात आपण उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री आणि अमित देशमुख साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना मंजूर करून घेतलं, चालू केलं. ह्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं तिथून बाहेर पडतेत आणि ती कॉलेज सुद्धा 100% शासनाच्या मालकीचं. असंच कॉलेज पद्मसिंह पाटील मंत्री असताना मंजूर झालं. पण कुठं केलं हो? नेरूळ, मुंबई. कारण मुंबईला अतिशय गरीब अवस्थेत असणारी लोक राहतात आणि मुंबईच्या गरीब लोकांना जर हृदय विकाराचा झटका आला, त्यांच्यावर जर मोठी शस्त्रक्रिया करायची म्हणलं तर मुंबईच्या लोकांना बिचाऱ्याला जमीन विकल्याशिवाय काही पर्याय नव्हता. म्हणून त्यांच्या हिताचा विचार करून ह्या नाकातल्या नाकात शुद्ध बोलणाऱ्या बाप लेकांनी ते कॉलेज कुठं नेलं? नेरूळ. म्हणले आपल्या हित आपल्या लोकाला गरज नाही. आपल्यातली आजारी पडली तरी डॉक्टरला बंडलं फेकून आणते दाशे. चल कर नीट, मला किती लाख लागतंय? 4 लाख. चल टाकलं बंडल, झाला नीट. आपल्याला जमीन विकायची गरज नाही. गरज खरी कुठं होती? मुंबईतल्या लोकाला. म्हणून या बाप लेकांनी ते कॉलेज काढलं नेरूळ, मुंबई या ठिकाणी. आणि ती सुद्धा तेरणा कारखान्याच्या हाणलेल्या तेरणा ट्रस्टच्या नावानं, ज्याचा मरुस्तोर अध्यक्ष डॉक्टर पाटील आणि मरुस्तोर सदस्य अर्चनाताई, राणाताई, अनाताई, हे तिसरे मल्लू दादा.
हॉस्पिटल मुंबईला, मालकी कुणाची? स्वतःची. आता तुम्ही म्हणताल हॉस्पिटल मालकीचं केलं तर काय फरक पडतंय? एक MBBSच्या पोराचं ऍडमिशन करायचं म्हणलं तर 1.5 कोटी ते 2 कोटी रुपये फीस आहे. किती लिहिता येते का? 1.5 कोटी ते 2 कोटी. माझं डॉक्टर पिता पुत्रांना आव्हान आहे की इतक्या वर्षात ह्या जिल्ह्यातलं एक तरी गोरगरिबाचं लेकरू तुम्ही जर फुकट MBBS केला असेल तर जाहीर स्टेजवर तुमची पाठ तुपटी तो बाप लेकाची. एक जर केला असेल तर, एक सुद्धा केलेलं नाही, एक नावाला सुद्धा नाही. ही या बाप लेकाचं कॉलेजच्या बाबतीतलं कर्तृत्व. बांधवानो, हा एक भाग झाला. दुसरा भाग, लोकसभेची निवडणूक लागली. कोण लढवतंय? अर्चनाताई, आपल्या राणा पाटलाच्या सौभाग्यवती. विधानसभा लागली. कोण लढवतंय? राणा पाटील. आता जिल्हा परिषदचं अध्यक्षपद महिला ओपनला राखीव सुटलंय, तिथं सुद्धा कोण लढवणार? माऊली, आपल्या अर्चनाताई. लय हसलं बघा ही खात खादून, ह्याला बुडातून हसू आलंय. का हो? डॉक्टर पाटलाच्याच घराला फक्त विकास करायची अक्कल आहे, बाकीच्याला काही कळत नाही. बरं, आता मला एक प्रश्न पडलाय. लोकसभेची निवडणूक अर्चनाताईनं कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या चिन्हाकडून लढली हो? घड्याळ चिन्हावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडनं. आणि राणा पाटलानं विधानसभेची निवडणूक कोणत्या चिन्हावर आणि कोणत्या पक्षाकडून लढली? कमळाबाईकडून, आणि चिन्ह कमल. आता घड्याळ आणि कमळ वेगळं वेगळं लढायलंय. मग नवरा बायको नेमकं वेगळ्या वेगळ्या पक्षाचा प्रचार करायली ती का एकाच करायला लागली ती? माझा प्रश्न आहे, कधी आला तर तुम्ही विचारा. का अजित पवारांची पार्टी हारल्या दिवशी सोडून दिली ही विचारा तरी. तुम्हाला ती स्टेटमेंट आठवतंय का भगवंताच्या पायरीवरचं? तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारात, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का? मी कशाला वाढू? माझा नवरा भाजपमध्ये आहे बाई. आहार कल्याण पार्टी. ही अवस्था म्हणजे त्यांना असं वाटतंय की विकासाचं फक्त विजन जर कुणाला असेल तर मी नसेल तर माझं पोरग नसेल तर माझी बायको नसेल तर माझा मल्लू. आता दुसऱ्या बाजूला ओमराजे निंबाळकर. मी जिथून आमदार झालो, बांधवानो, तुमच्या आशीर्वादानं 2019ला आमदाराचा खासदार झालो. पण मी जिथून आमदार होतो तिथं ना माझी बायको आमदार झाली, माझा भाऊ आमदार झाला, ना माझी आई आमदार झाली. तिथून एक शेतकऱ्याचं लेकरू कैलास पाटील त्या ठिकाणी आमदार झाले. हे आपण आपल्या सगळ्याच्या डोळ्यांनी बघितलंय. आणि एकदा नाही, दुसरी टर्म त्यांची चालू आहे. आणि अतिशय सक्षमपणे, चांगल्या पद्धतीनं ते माझ्या सोबत, माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. मला माझ्या कुटुंबाचंच राजकारण करायचं नाही. मी झालं की माझं पोरग, मला सगळी चांगली माणसं ह्या राजकीय क्षेत्रात आणून ह्या राजकारणाचं शुद्धीकरण करणं हे माझं उद्दिष्ट आहे बांधवानो. हा झाला माझा दुसरा फरक त्यांच्यातला आणि माझ्यातला. आता तिसरा. आता आमच्यावर सारखे टक्केवारीचे आरोप करायला लागलेत. आता मला सांगा, 42-45 वर्ष मंत्रिपदावर राहून काळा पैसा जमवला, ट्रस्ट आणली आणि 45 वर्ष ज्या पवार साहेबांनी मंत्री केलं, त्या पवार साहेबाला एका रात्रीत कमळाबाईच्या ईडीला भिवून कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये उडी आणली आणि स्वच्छ झाले, साफ झाले. एका रात्रीत कमळाबाईकडे गेले. ते कोण? राणा पाटील. गेले नाही. मला सांगा, त्या बाप लेकासारखा जर काळा पैसा हाणला असता तर मी सुद्धा ईडीच्या भीतीनं
कवाच कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये पालता पडलो असतो आणि त्याच्यासारखा स्वच्छ होऊन नाकातल्या नाकात आपल्याला विकास करायचा आहे म्हणून तुमच्या मोर आलो असतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा शिंदे गट फुटला, माझ्या पक्षाचं सरकार गेलं, त्यावेळेस 100 कोटी रुपयाला लात मारून, मंत्रिपदाला लात मारून थांबलेला हा प्रामाणिक ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील आहेत. मला वाटत नाही की ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काहीतरी प्रामाणिकपणाचं प्रमाणपत्र मला कुणाला द्यायची आवश्यकता आहे. हा झाला तिसरा तुलना आणि फरक. आता चौथं, परवा मी ऐकलं की म्हणले हे विरोधक माझ्या गाडीचा विषय काढतात. म्हणले मी तीरचा पाटील आहे. अग बया, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, हे मांडीवर गेलेलं दत्तक पाटील आहे, हे मूळचं पाटील नाही. ही पहिला मुद्दा. आणि याला दत्तक तिथं बसवायला राजे निंबाळकर घराण्याची निम्मी इस्टेट हैदराबादला कोर्ट होतं, तिथं आमचे पंजोबा भूपालरावजी राजे निंबाळकर यांच्या माध्यमातून आमची अर्धी इस्टेट याला तिथं गादीवर बसवायला पाटीलकी द्यायला खर्च झालेले आहे. हे जे आठवण बी त्या नाकातल्या नाकात बोलणाऱ्याला करा जरा. आणि तिसरी गोष्ट ती म्हणते मी गारा वाड्या तीरचा पाटील आहे. आता आपल्याकडे बरेच पाटील आहेत का नाहीत पंकजराव? तुम्ही पाटीलच आहो. त्याच्यापेक्षा जास्त जमीन असेल थोडी तुमची, तुम्ही शेतात ऊस लावता, तुम्ही सोयाबीन लावता, पण तुमच्याच्यानं 7 कोटीची गाडी घेणं झालं का पाटील? मग ही येड्या बाबळी लावून 7 कोटीची गाडी घेताय कसं? ही प्रश्न आहे माझा. तुम्ही काय म्हणता, कुत्तर बाबळी का येड्या बाबळी? येड्या बाबळी प्रश्न आहे ना माझा. 7 कोटीची गाडी कशी परवडती बाबा तुला सांग तरी, तुझा व्यवसाय तरी सांग. पाटीलकीवर तर आमच्याच्यानं होईना, पंकज पाटलाच्यानं. अजून बरेच पाटलाचं उदाहरण देऊ शकतो मी. बांधवानो, ह्या पद्धतीनं बोलायचं हे मला अजिबात मान्य नाही. आज मला आपल्या सगळ्याला पुढे घेऊन जायचंय. ह्यांनी काय केलं, परवा पालकमंत्री शिंदे गटाचे प्रताप सरनाईक 340 कोटीच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाला मंजुरी दिली. काम कुणाचं? जिल्हा नियोजन समितीचं. होणार, गावातले रस्ते होणार, ग्रामीण भागातले रस्ते होणार, दवाखान्यासाठी औषधं देणार, शेतकऱ्याचे डीपी देणार. ह्याच्यासाठी 340 कोटी रुपयाची रक्कम मंजूर झाली. आणि ती रक्कम राणा पाटील तीरचं मांजर जसं आडवं गेलं आणि त्या मुख्यमंत्र्याच्या कानात जाऊन फुकलं की त्यानं त्या कामाला काय दिला? स्टे. आता आपले पालकमंत्री त्या कामाच्या बाबतीत काय म्हणते ते बघ राहण रे. इकडं कुठं आहे ती कोचरे, तू जवळ थांबत जा की. हे काय म्हणते ते ऐका पालकमंत्री. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, सोलापूरचे पालकमंत्री. यार निधीवरील स्थगिती जी आहे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी, मी स्वतः आणि राणा पाटील यांच्या समक्ष एक बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणचे स्थानिक आमदार राणा पाटील यांना काही संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रमामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती. ऐकलं का? राणा पाटलाला काहीतरी संभ्रम निर्माण झाला आणि त्या संभ्रम निर्माण झाल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार दिली आणि तक्रारीमुळे त्या कामाला काय मिळाली? स्थगिती मिळाली. अरे 340 कोटी तुमच्या बापाच्या घरचे आहेत, त्याला स्थगिती. आता पालकमंत्र्याच्या कामाला मुख्यमंत्र्याकडे तक्रार करून स्थगिती आणली की आपल्या इथलं 140 कोटी रुपयाचं जे रस्त्याचं काम होतं
ज्या कामाची निविदा प्रक्रिया 55 दिवसात संपणं अपेक्षित होतं, 20 महिने झालं त्याची निविदा प्रक्रिया तिथं नगरपालिकेत प्रशासक असल्यामुळं होऊ शकली नाही, कामाला मंजुरी मिळू शकली नाही आणि त्याची तक्रार ही पालकमंत्री प्रताप सरनाईकानं त्याच्या पत्रावर केली आणि 140 कोटीला स्थगिती दिली. बांधवांनो, मला सांगायचं, आपलं नगराध्यक्ष त्या ठिकाणी खुर्चीत बसल्याच्या नंतर पहिलं काम जर आपलं कुठलं असेल तर 140 कोटी रुपयाच्या रस्त्याला जी स्थगिती दिली ती तातडीनं हटवून 1 महिन्याच्या आत आपण 140 कोटीची कामं आपल्या शहरात त्या ठिकाणी पूर्ण करून घेऊ. बांधवांनो, हा एक भाग. दुसरा, आपल्या सगळ्याला माहिती आहे, त्या ठिकाणी जिजामाता उद्यान 3 कोटी रुपये, छत्रपती संभाजी उद्यान 2 कोटी रुपये, बाळासाहेब ठाकरे उद्यान 2 कोटी रुपये, आपला आठवडी बाजार 10 कोटी रुपये, ह्या कामाला स्थगिती द्यायचं काम या सरकारनं केलंय. विकास शून्य, पण स्थगितीच्या बाबतीत मात्र गप्पा. आता मला जनतेला विचारायचंय, रेल्वेचा विभाग कुणाकडे असतो? त्याला सांगावं रानाला. मी खासदार झालो, सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद रेल्वे मार्ग आपण त्या ठिकाणी ज्याची घोषणा 2014ला झालती त्याचा पाठपुरावा आपण 2019 पासून सुरू केला. 19 पर्यंत एक वीट सुद्धा रचली गेली नव्हती. आपल्याला सांगताना मला आनंद होतोय की 2027 मार्चला तुळजापूर ते उस्मानाबाद याचं इंजिन ट्रायल त्या ठिकाणी झालेलं आपल्याला आवर्जून बघायला मिळेल. हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरनं केलंय. पण मला नारळाचं पोतं घेऊन फिरायची सवय नाही. दिसलं काम की हा नारळ दिकूचा लगेच, ते आपली सवय नाही. आता मी बघतोय मल्हार पाटलांचं लग्न अतिशय साध्या पद्धतीनं आम्ही करतोय बरं का. आता आपल्या उमेदवाराचं कर्तृत्व काय काम आणि त्यांच्या उमेदवाराचं कर्तृत्व काय? गणपतीत ओमराजेच्या पुढे डान्स कोण चांगला हाणतंय, होय म्हणा. तर आता गणपतीची विसर्जनाची मिरवणूक आहे हो, आणि विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी मला सांगा काय नाचायचं कारण आहे का? बरं नाचावं तर कशासाठी? 2014ला पद्मसिंह पाटील 2.5 लाख मतानं पडलं. 2019ला राणा पाटील 1,27,000 मतानं पडलं आणि 2024ला अर्चनाताई 3,30,000 मतांनी पडल्या. मग आपले आजोबा पडले, आपले पप्पा पडले, आपली मम्मी पडली. म्हणून गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचायचा कार्यक्रम होता का? एखादी निवडणूक जिंकली तर नाचणं समजू शकतो मी, पण ती म्हणतात का नाही लगीन लोकांचं नाचतंय, ती पुढचं नाही हो. मी बोलत नाही पुढचं. काय लावलंय? ह्या पद्धतीनं जर तुम्ही विनाकारण अशा पद्धतीनं वल्गणाऱ्या करणाऱ्या लोकांना जर उमेदवारी देणार असाल तर आता जनतेनं त्या ठिकाणी ठरवायचंय. बांधवानो, सांगितलं त्या कार्यकर्त्याची अवस्था काय? तिकडं शौकतबाई लग्नावर अक्षता टाकायला सुद्धा गेटच्या आत परवानगी नाही, ह्यांना गेटच्या बाहेर ही नाचणारी गँग. अरे काय स्वाभिमान नावाची गोष्ट आहे का नाही तुम्हाला? आणि म्हणे ही कुटुंब आहे माझं सगळं, आणि कुटुंबाला अक्षता टाकायची परवानगी नाही, कुटुंबाला जेवायचं आमंत्रण यान जेवून जावा परस्पर. ही अवस्था. आणि साध्या पद्धतीनं झालंय का हो लग्न? किती कोटी खर्चिले असतील? आता ती जर साधी पद्धत असेल तर भारी परमेश्वरालाच माहिती कसली आहे ती. बांधवानो, ही त्यांची परिस्थिती, ही त्यांची अवस्था. आज मला फक्त भीती वाटते आणि वाईट ज्या गोष्टीचं वाटतंय ती सगळ्यात ही की शिवसेनेच्या लोकांची लय वाईट अवस्था झाली आहे सध्या. त्याला काय म्हणते ती? वर आमचा पाठिंबा आहे, खाडी लढत आहे. आता वर
त्या नेहाताई काकडे आमच्या भगिनी त्या ठिकाणी निवडणूक लढवतात आणि खाली वार्डात त्यांचा नवरा निवडणूक लढतय. आता शिवसेनेच्या उमेदवारानं नवऱ्याच्या विरोधात मत मागायची आणि बायकोला पाठिंबा द्यायचा का? त्या प्रभागातल्या कसं करायचं त्यानं? म्हणजे खाली नवऱ्याच्या विरोधात मत मागायची आणि वर ही अवस्था शिवसेनेच्या लोकांची झाली. अक्षरशः वाऱ्यावर सोडायचं काम या ठिकाणी शिवसैनिकांना ह्या लोकांनी केलेलं आहे. अजून एक विषय मला सांगायचा आहे बांधवानो, ते परवा म्हणलं आपलं चिन्ह काय आहे शौकत भाई, काय आहे? मशाल धगधगती. ती म्हणताय आईस्क्रीमचा कोण आहे म्हणावं, एकदा तोंडात घेऊन बघ. होय, गार लागलं तर आईस्क्रीमचा कोण आणि तोंड भाजलं तर काय बी म्हणतो उग. मशाली सरत नाही ती बघा आता. कवाच विसरत नाही ती आता. आईस्क्रीम खाताना सुद्धा मशालीचं ध्यान झालं पाहिजे तुम्हाला. मला एवढंच सांगायचंय की आम्ही सगळे सुद्धा एकत्र निवडणूक लढवणार होतो. आता काँग्रेसवाले आम्ही एकत्र आलो, राष्ट्रवादीवाले आम्ही एकत्र आलो, परत त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम्हाला सगळ्याला एकत्रित लढवायचे. बरं, राष्ट्रवादीच्या लोकांना आम्ही निर्मळ मनानं सांगितलं की बाबा 2.5 वर्ष तुम्ही उपाध्यक्ष व्हा, 1 वर्ष अध्यक्षपदाचा चार्ज घ्या. नाही म्हणले आमच्या 3 लोकांवर अन्याय व्हायलाय. म्हटलं त्यांना आमच्या कोट्यातून आम्ही तुम्हाला स्वीकृत नगरसेवक करू. हो म्हणले 6 वाजता सांगतो म्हणले, जी गेली ती सौता सुभाष मांडला की लागली लढायला तिकडेच वाजवी तू तरी हिंडायदी. अरे म्हणलं असं कसं, ही गडबड होईल की नाही म्हणली ती जमाना म्हणले आपल्याला. काय वाईट प्रस्ताव होता सांगा बरं. एकत्र आपण लढलो, एकत्र राहू. बरं, तुम्ही वेळ लढला, फायदा कुणाचा आहे? कमळाबाई आरामात झाली की तिकडे क्वाटवर, तिला काहीच वाटत नाही. तिला वाटत चट ही बांधते ती, मत यांचे डिवाइड होते तर आपल्याला फायदा होतोय. बांधवानो, आता माझं सगळ्या समाज बांधवाला आव्हान आहे. ओमराजेनं माझ्याकडे काम घेऊन आल्यावर कधी जात विचारला, कधी धर्म विचारला, कधी पक्ष विचारला का, तुमचं बूथ प्लस आहे का मायनस आहे विचारलं. माझ्याकडे आल्याच्या नंतर तुमचं काम करणं माझं धर्म आहे, माझं कर्म आहे असं समजून मी अखंडपणे काम करत आलोय बांधवानो. आणि ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. एक जरी मत आपण इकडं तिकडं टाकलं की फायदा कुणाचा आहे हे पक्क ध्यानात ठेवायचं. आज या माध्यमातनं बरेच विषय आहेत, पण अजून एक सभा आमची शिल्लक आहे. आता काय किती होईल मला माहित नाही पुढे जाऊन. ही मला दिली चिठ्ठी खरी, आता 15 मिनिटात जाऊ किंवा उधर बोलू. ही पारायण करायला 7 दिवस लागतील आपल्याला, ही काय साधं नाही. त्यामुळे पुढं काय होईल असं वाटत नाही. पण बांधवानो, तुम्ही सगळ्यांनी विचार करा. मी असेल, आमदार कैलास पाटीलचा असतील, आम्ही निश्चितपणे आपल्या समाजाशी बांधले गेलेलो आहेत. समाजाला आम्ही निश्चितपणे बांधील आहेत. आम्ही कुठल्या व्यक्तीशी बांधील अजिबात नाही. मला आपल्याला अजून एक सांगायचंय की उमरग्याला जी निवडणूक त्या ठिकाणी पार पडते, त्या उमरग्याच्या निवडणुकीमध्ये एक माजी खासदाराचा मुलगा नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवतोय, एक माजी आमदाराचा नातू नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवतोय. त्या ठिकाणी उमरग्याचे आमचे ज्येष्ठ शिवसैनिक रज्जाकबाई आत्तार त्या ठिकाणी ओपन मधनं नगराध्यक्षपदाची निवडणूक शिवसेना पक्षाकडनं लढत आहेत. आमच्याकडं ज्यांनी प्रामाणिक राहिले, कष्ट घेतलेत, परिश्रम घेतलेत, हे रज्जाक आत्तार ज्यांनी सुरुवातीपासून शिवसेनेचं काम केलं. रवी सर फुटले तरी रज्जाक आत्तार साहेब फुटले नाहीत.
त्यांना सुद्धा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यायचं काम सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं केलं, हे सुद्धा मला आवर्जून आजच्या या सभेच्या निमित्तानं सांगायचंय. आणि म्हणून आपल्या सगळ्याला विनंती आहे बांधवानो, आता किती पैसे दिलेत मताला? आकडा फुटला नाही का अजून? 5,000 2,000 म्हणाली ती. हो 5,000 2,000 किती आहे? 5 का 2? 5 धरू बर, 3 धरू. अरे कोणचं तरी एक सांगा की आता. 3 धरू, 5 धरू. आता 5,000 रुपये किती वर्षासाठी दिले हो देणार गायबानं? 5 वर्षासाठी. एका वर्षात किती दिवस? 365 दिवस. 5 वर्षात करा की हिशेब. हिशेब नाही केलं म्हणून तो डॉक्टर पाटील राणा पाटील 45 वर्ष आहेत आपल्यावर. करा की 365 गुरुले 1825. आता 5,000 रुपये आपण 5 वर्षासाठी घ्यायला म्हणजे 1825 दिवसासाठी. तर एका दिवसाला किती? 5,000 भागिले 25 55 कुठे करतो? 2 रुपये 73 पैसे रोज पडते. तर किती? 2 रुपये. आता दुकानदार 2 रुपये 73 पैसे में क्या आता है बोल मेरे को? काय तरी बारके चॉकलेट येते का? येते म्हणते खा चॉकलेट. द्यायचं का मत 5,000 रुपयानं? बरं, माझं असं म्हणणं आहे, पैसे वाटून कोण मत घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचे पैसे खर्चून त्याला निब्बर डग पाडणं ही खऱ्या अर्थानं लोकशाही मजबूत करायचं लक्षण आहे. तुम्ही केलंय लोकसभेला. तुम्हाला माहिती आहे का? 1 फुलन 2 हाप. त्याच्यातलं 1 हाप गाडीत बसलं आणि काय म्हणतोय? अरे मी 50 दिले, देवेंद्रनं 20 दिले, एकनाथरावनी 20 दिले, शेनो 10 कोटी तरी जवळचे खर्चिले असतील. अरे म्हणले ही 100 कोटी खर्चून 3,30,000 न पडले. मला वाटतंय आपल्या इतका स्वाभिमानी मतदार अख्ख्या महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही, इतका स्वाभिमानी मतदार या जिल्ह्यामध्ये आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, उद्याच्या 3 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय, मी तिथं तपासायलोय, माझं अजून शॉर्ट सर्किट झालेलं नाही. ती मला माहिती आहे 2 तारीख आहे. मी हट म्हणून म्हणलं खालची ऐकायलेली थंडीत काकडून गेली ती का खरंच ऐकायली ती बघावं म्हणलं. 3 म्हणल्या खडदिशी उत्तर काय आलं? याचा अर्थ माझं प्रत्येक वाक्य प्रत्येक बोलणं सगळ्यांनी मन लावून ऐकलं आणि ही सभा यशस्वी झाली असा त्याचा अर्थ बांधवानो मी त्या ठिकाणी काढतो. आणि म्हणून उद्याच्या 2 तारखेला आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्या भगिनी संगीताताईजी गुरव यांचं चिन्ह काय आहे? आणि आपले 6च्या 6 उमेदवार ह्याच्यामध्ये काँग्रेसची नामची काय आहे? युती आहे. आणि कुठं 2 हात आहेत, कुठं 1 मशाल 1 हात आहे. तर जिथं जिथं मशाल दिसल, जिथं जिथं हात दिसल त्या ठिकाणचं बटन दाबून ह्या नालायक राजकारणाला त्या ठिकाणी मूठ माती द्यायचं काम. आणि ओम राजे निंबाळकरला तुम्ही मत टाकल्यावर तुम्हाला लोक चांगल्यानं बघतात का नाही? चांगला माणूस आहे म्हणतात का नाही? मला वाटतंय ही नेतृत्व तुमच्या मतामुळे मी घडू शकलो, तुमच्या मतामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. ह्याच पद्धतीनं ही सारीच्या सारी चांगली माणसं उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या असं आवाहन मी आपल्याला सगळ्यांना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सभेचं आभार प्रदर्शन शौकत मौलाना साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज की सभा में
हमारे लोकप्रिय खासदार जनाब ओम राजे निम्बाड़कर साहब ने जो यहाँ पर वक्त दिया है, हम उनका और तमाम ही महाविकास आघाड़ी के जो है तमाम ही पदाधिकारियों का, उम्मीदवारों का, और खास तौर से आज की सभा में आप लोग यहाँ पर आए, यहाँ हमारे तमाम ही माता बहनें और तमाम ही लोगों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कि आपने आज का वक्त दिया और आज की इस महाविकास आघाड़ी की सभा को कामयाब बनाया। इसी तरह से और एक मैं ऐलान करता हूं कि कल दरगाह शरीफ के सामने हिंदुस्तान के बहुत बड़े शायर और